तर ए आणि बी चे व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाला. मग आपण याला परत लिहू शकतो. सो देअरफॉर y ऑफ s नाव इज इक्वल टू डायरेक्ट लिहिणार, परत p मध्ये लिहिण्याची गरज नाही मला. a अपॉन p प्लस 5. a म्हणजे 2/3. ठीक आहे. सो 2/3 अपॉन p प्लस 5. सो इंटू मी करतो 1 अपॉन p प्लस 5. p म्हणजे s स्क्वेअर प्लस 2s प्लस 5 प्लस b अपॉन b आहे 1 अपॉन 3 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन p प्लस 2. So it is 1 upon p plus 2. p म्हणजे s square plus 2s plus 2. And now it is quite easy to find out inverse of these two. त्या दोघांची इन्व्हर्स आपण आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने फाइंड आउट करू शकतो. हे आता या पद्धतीमध्ये कन्वर्ट झालं. बाय जी पार्शियल फ्रॅक्शन. Then this is equal to what? 2 upon 3 into 1 upon ब्रॅकेट मध्ये वाटल्यास s square plus 2s plus 1 can be written as s plus 1 चा स्क्वेअर. तो किती झाला? s square plus 2s plus 1 झाला. शिल्लक राहिला 4. पुढे प्लस 1 upon 3 अगेन इन ब्रॅकेट 1 upon हा पण s square plus 2s आहे. मिळाला लिहिणार s plus 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे s square plus 2s plus 1 झाला. इथे 2 होता. अजून एकदा प्लस 1 करावा. That is the adjustment. पुढच्या स्टेप मध्ये लिहू शकतात 2/3 into 1 upon s plus 1 square plus 2 square plus 1 upon 3 into 1 upon s plus 1 square plus 1 square. या दोघांचे आता इन्व्हर्स काढायचे आहे. लिहिणार बाय टेकिंग इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. y of s चा इन्व्हर्स असणार आहे y of t which is equal to फर्स्ट त्याच्यामध्ये 2/3 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. 2/3 कॉन्स्टंट. या s plus 1 चा इफेक्ट काढण्यासाठी मल्टिप्लाय करणार e raised to -t ने. मग इन्व्हर्स पण आता राहणार 1 upon s square plus a square. इन्व्हर्स घेणार 1 upon s square plus a square. s plus 1 ला s square करून टाकलं म्हणजे s plus 1 चा इफेक्ट काढून टाकला बाय रायटिंग e raised to -t. सिमिलरली हियर आल्सो प्लस 1 upon 3 s plus 1 चा इफेक्ट काढण्यासाठी e raised to -t आणि इन्व्हर्स कोणाचा 1 upon s square plus 1 square. Now this is equal to what? 2 upon 3 e raised to -t into 1 upon s square plus a square. त्याचा इन्व्हर्स असतो sin at upon a. इकडे येणार 1 upon 3 e raised to -t 1 upon s square plus a square. So that is nothing but आता इन्व्हर्स असणार आहे sin at म्हणजे sin t. इकडे फर्स्ट टर्म मध्ये हा 2 या 2 सोबत कट होतो आणि मग 1 upon 3 raised to -t इथं पण 1 upon 3 raised to -t. तो आपण कॉमन घेऊ शकतो ब्रॅकेट मध्ये. इथे शिल्लक राहतो sin 2t प्लस इकडे शिल्लक राहतो sin t. So that is your answer. ठीक. अरे निखिल भाई निखिलला स्क्रीनशॉट शेअर करून द्यायला कोणी मग सांगितलं किती वेळा सांगून द्यायचं कोणी लेट जॉईन होत असेल तर लेट जॉईन झालं. बर निखिल पटकन स्क्रीनशॉट घेऊन घे किंवा कोणाकडून मागून घेशील. आता आपण अजून 2 क्वेश्चन राहिलेत कम्प्लीट करूनच घेऊ आज चॅप्टर. पटकन 9:30 ला ऍक्च्युअली माझा दुसरा क्लास असतो.
Let us take two more questions. Today is Wednesday. On Saturday you are having test. ठीक आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि ऍप्लिकेशन. y डबल डॅश प्लस 4y डॅश प्लस 13y is equal to 1/3 e raised to minus 2t sin 3t. y0 या ठिकाणी आहे 1 आणि y डॅश 0 minus 2. Starting with taking Laplace transform on both sides, we get Laplace of y double dash plus 4 into Laplace of y dash plus 13 into Laplace of y, म्हणजे y of t is equal to 1/3 constant Laplace of e raised to minus 2t into sin 3t. Now let us put down the Laplace. आपल्याला माहिती आहे सेकंड डेरिव्हेटिव्हचा Laplace s square y of s minus s y0 minus y dash 0. ब्रॅकेट देऊन देतो याला. पुढे असणार प्लस 4 into Laplace of y dash s ys minus y0 plus 13 into Laplace of yt, it is ys, is equal to 1/3 into, now Laplace of e raised to minus 2t into sin 3t. e raised to minus 2t मुळे शिफ्टिंग थेरम यूज होणार. sin 3t चा लॅपलास तो काय असणार 3/s square plus t square. पण याच्यामध्ये s changes to s plus 2. कारण e raised to minus 2t असल्यामुळे s changes to s plus 2 येणार. sin 3t चा लॅपलास टाकून दिला. Let us solve this. s square y of s minus s y0 म्हणजे 1 आहे. पुढे मायनस y dash 0 म्हणजे minus 2 प्लस 4s y of s minus 4y0, so 4 into y0 म्हणजे 1 plus 13 y of s is equal to, इथं 3 तुम्ही कट करू शकता. कॉन्स्टंट आहे, इट इज नॉट गोइंग टू चेंज. न्यूमरेटर मध्ये असणार 1, डिनॉमिनेटर मध्ये s स्क्वेअर, त्या ठिकाणी होणार s plus 2 चा स्क्वेअर आणि प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. Therefore लेफ्ट हँड साइडला y of s च्या टर्म्स आहेत ते आपण सेपरेट करतो. त्यांच्यामध्ये y of s कॉमन घेतो. ब्रॅकेट मध्ये काय होतो बघा, इथं s स्क्वेअर, इकडे 4s, शेवटी सब ब्लर झालाय पण ब्लर होतोय बघा व्हिडिओ. रेंज तर प्रॉपर दाखवतोय तरी ब्लर होऊन जातोय. ऑटो फोकस मध्ये होत असेल.
ओके, s स्क्वेअर 4s 13 इंटू y ऑफ s. ठीक आहे. आता s ची टर्म कोणती आहे? ही मायनस s इंटू 1 म्हणजे मायनस s मायनस मायनस प्लस 2 लक्षात घ्या. ठीक आहे. मायनस मायनस प्लस 2 आणि 2 मायनस 4 म्हणजे तो होणार मायनस इज इक्वल टू 1 अपॉन s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9. त्या दोघं टर्म आता तिकडे जाणार, ते होणार पॉझिटिव्ह. सो देअरफॉर इथं आहे s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13 इंटू y ऑफ s. दोघं टर्म तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह झालेले आहे, तर तो होणार s प्लस 2 प्लस 1 अपॉन s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9. Now, as you can see, this is a function of s plus 2. इथं सुद्धा या दोघांना जर मी एकत्र घेतलं, then it also becomes a function of s plus 2. आणि हा जो आहे हा s स्क्वेअर प्लस 4s आहे. s स्क्वेअर प्लस 4s प्लस 4 केला की हा सुद्धा s प्लस 2 चं फंक्शन होतो. ठीक आहे. y ऑफ s पुढे काय होणार? y ऑफ s इक्वल टू इथं s प्लस 2 त्याला डिवाइड होणार s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13. ठीक आहे. प्लस इकडे 1 अपॉन इथं सुद्धा डिवाइड होणार s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13. ब्रॅकेट मध्ये आहे s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 9. ब्रॅकेट कंप्लीट. नाउ व्हॉट? दिस इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये s प्लस 2 आहे, डिनॉमिनेटर मध्ये s स्क्वेअर प्लस 4s प्लस 13. त्याला लिहितो s स्क्वेअर प्लस 4s प्लस 4 म्हणजे तो झाला s प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 4 केला म्हणजे प्लस 9 उरला, प्लस 9 इथं. ही ऍडजस्टमेंट डायरेक्टच करायची आहे. आपण मागे लिहायचं होतं 4 इकडे 9, आता डायरेक्ट करायचं. प्लस इथं सुद्धा 1 अपॉन नाउ दिस विल बिकम s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9. हा एक ब्रॅकेट झाला आणि दुसरा ब्रॅकेट पण सेम तसाच आहे s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट y ऑफ s. आता इथून ते कंप्लीट इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर सगळं हे s प्लस 2 चं फंक्शन आहे. तर या केसमध्ये आपण इथंच s प्लस 2 चा इफेक्ट काढून टाकू शकतो. इथं s प्लस 2 चा इफेक्ट काढून टाकू शकतो. डायरेक्ट e रेस टू मायनस 2t घेऊन घ्यायचा. s प्लस 2 चा इफेक्ट काढण्यासाठी कोण लागतो? e रेस टू मायनस 2t. बघा इथून इकडे किंवा इकडून इकडे. बऱ्याच वेळेस मी मुद्दाम सांगतो कारण बऱ्याच वेळेस इकडे जे काय लागत असतं ना त्याचा आन्सर इथं असतं लॅपलास मध्ये. लॅपलास मध्ये त्याचा आन्सर असतं. आपण अगोदर केलेलं असतं ते काम. मग आता या ठिकाणी बाय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स व्हॉट वी गेट y ऑफ s चा लॅपलास येणार y ऑफ t. मी इथे s प्लस 2 चा इफेक्ट काढून टाकतो म्हणून त्याच्याकरता करतो e रेस टू मायनस 2t पूर्ण फंक्शन मध्ये. आणि म्हणून मग पुढे काय असणार? लॅपलास इनवर्स ब्रॅकेट मध्ये इथे येणार 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9. इकडे होणार प्लस 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 आणि परत s स्क्वेअर प्लस 9. इथपर्यंत स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग पुढे जाऊया. परत दिसतंय 8 मार्क्स क्वेश्चन ना, कारण आता पुढे जो इनवर्स काढणे आहे तो इतकं सोपं नाहीये. तो इथंच मी लिहून घेतो इज इक्वल टू e रेस टू मायनस 2t ब्रॅकेट मध्ये त्याचा लॅपलास इनवर्स काढून घेतो 1 अपॉन s स्क्वेअर प्लस ठीक आहे 1 अपॉन इथे लॅपलास इनवर्स लिहून घेऊ आपण इंटू लॅपलास इनवर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 आणि प्लस 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय होतो. मात्र या ठिकाणी s स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर आहे, कन्व्होल्यूशन थेरम वापरावा लागेल हा इनवर्स काढण्यासाठी.
ठीक, मग इथे मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणून देतो. याचा इन्व्हर्स डायरेक्टली मिळतो, याचा इन्व्हर्स कन्व्होल्युशन थेरमने काढावा लागतो. ते आपण लिहतो. सो दिस इज अ सेपरेट एक्झाम्पल. याचा एक्झाम्पल आपण फक्त कन्व्होल्युशन मध्ये घेतलेलं आहे. 4 मार्कांसाठी. हा टोटल क्वेश्चन 8 मार्कांचा असणार. आता इथून पुढे हे फाइंड आउट करणे सुद्धा एक मोठा क्वेश्चन असणार आहे. मग आता याला इक्वेशन नंबर 1 दिल्यानंतर याचा इन्व्हर्स माहिती आहे आपल्याला. याचा इन्व्हर्स माहिती नाही, याला कन्व्होल्युशन सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग मी खाली काय लिहिणार? नाव लॅपलास इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर इज नथिंग बट लॅपलास इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9 इंटू 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 9. म्हणजे परत याच फॉर्मॅट मध्ये s स्क्वेअर प्लस 9 सेपरेट. And this is equal to what? This is nothing but 1 upon s square plus 9. त्याचा इन्व्हर्स काय करणार आपण? sin 3t upon 3. पण इथे येणार कन्व्होल्युशन sin 3t upon 3. And this is by what? By convolution theorem. This is by convolution theorem. So this is equal to इंटिग्रल होणार. आता 1 अपॉन 9 अगोदर 3 into 3 म्हणजे कॉन्स्टंट आहे तो 1 अपॉन 9 बाहेर लिहून टाकतो आणि इंटिग्रल 0 to t. ठीक आहे, sin 3t ला लिहिणार sin 3u into sin 3t ला लिहिणार sin 3t minus u du बाय कन्व्होल्युशन केलं. पुढे 2 ची ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे इथे होणार 1 अपॉन 9 into 2 इंटिग्रल 0 to t. 2 ची ऍडजस्टमेंट 2 sin 3u sin 3 मध्ये मल्टिप्लाय केला 3t minus 3u du. आता फॉर्म्युला झाला 2 sin a sin b चा. फॉर्म्युला आहे 2 sin a sin b आणि तो असतो cos of a minus b minus cos of a plus b. फॉर्म्युला कोणाचा आहे? 2 sin a sin b चा. मग ते होऊन जाणार 1 अपॉन 18 इंटिग्रल 0 to t cos of a minus b. तो येणार cos of a minus b. ठीक आहे, मायनस होणार. सो दिस इज 3u मायनस मायनस प्लस 3u म्हणजे 6u आणि इथे येणार मायनस 3t. मध्ये साइन मायनस cos of a plus b. 3u मायनस 3u कट होणार, शिल्लक राहणार 3t du. आता यांचे इंटिग्रल टाकायचे आपल्याला. सो दिस इज नथिंग बट 1 अपॉन 18 इंटिग्रल 0 to t. तर इंटिग्रल टाकतोय ना आपण. ठीक आहे, इंटिग्रल टाकून घेऊया. कॉसचं इंटिग्रल असणार साइन 6u मायनस 3t डिवायडेड बाय 6. u चा कोएफिशिएंट 6 डिवाइड करणार. कन्व्होल्युशन मध्ये आपण काढलेला आहोत. मायनस cos 3t. सिन्स वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू u, सो cos 3t इज अ कॉन्स्टंट आणि मग त्याचं इंटिग्रल असतं u into cos 3t किंवा cos 3t into u. लिमिट असणार आहे 0 to t. ठीक, now let us apply the limits. ठीक, हे मी शेवटची स्टेप ठेवतो फक्त या ठिकाणी, मला त्याचीच गरज आहे.
कारण ते इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक, बाजूला ठेवू. आता या ठिकाणी लिमिट्स अप्लाय करणार. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो इट इज इक्वल टू व्हॉट 1/18 ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट म्हणजे u च्या ठिकाणी t घ्यायचा. ठीक आहे, u च्या ठिकाणी t घ्यायचा. तर अप्पर लिमिट मध्ये काय होणार साइन u च्या ठिकाणी t घेतल्यानंतर 6t मायनस 3t. सो दॅट इज 3t अपॉन 6 मायनस इथं u च्या ठिकाणी t. सो इट इज t cos 3t. लोअर लिमिट घेत असताना दिस इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे या दोघा टर्मचे साइन चेंज होणार. ही होणार मायनस, इथं होणार प्लस. थोडं लक्षात घ्या. मग आता मायनस u च्या ठिकाणी 0 घेणार. u च्या ठिकाणी काय घेणार 0. सो इट विल बिकम साइन 0 मायनस 3t म्हणजे साइन मायनस 3t अपॉन 6 आणि मायनस मायनस होऊन जाणार प्लस u च्या ठिकाणी 0 घेतल्यानंतर इथं होणार 0. आता अशा केसमध्ये तुम्ही समजा हे साइन चेंज जरी नाही केलं तरी आन्सर मध्ये फरक पडतोय का? नाही पडत. कारण काय शेवटी 0 प्लस 0 काय किंवा मायनस 0 काय. पण जर का या ठिकाणी काही येत असेल टर्म एखादी टर्म येत असेल तर मात्र ते आन्सर तुमचं त्या ठिकाणी चेंज होऊन जाईल. लक्षात ठेवायचं साइन कडे विशेष लक्ष द्यायचं. प्लस कसा झाला इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणून या दोघा टर्मच्या साइन चेंज होतात. नाउ दिस इज नथिंग बट 1/18 ब्रॅकेट मध्ये. आता या दोन सिमिलर टर्म्स आहेत. डायरेक्ट स्टेप घेतो थोडंसं. या दोन सिमिलर टर्म्स आहेत sin 3t अपॉन 6 आणि साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा म्हणजे मायनस मायनस इथं सुद्धा होऊन जाणार आहे प्लस. म्हणजे हा आहे sin 3t अपॉन 6 इथे शो करतो तुम्हाला कारण मला तिथं काही इथं आपण स्टेप देणार नाही. sin 3t अपॉन 6 आणि हा मायनस मायनस प्लस अगेन sin 3t अपॉन 6. ठीक आहे. तर आता आन्सर काय होतं बघा. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन sin 3t प्लस sin 3t म्हणजे 2 sin 3t आणि मग पुढे हा 2 6 सोबत कट होईल शिल्लक राहतो 3. इथं होऊन जातं sin 3t म्हणजे sin 3t अपॉन 3. तर या दोघांची ऍडिशन म्हणून डायरेक्टली इथे लिहिणार sin 3t अपॉन 3. या दोघांची ऍडिशन इथे शो केली. पुढे आहे मायनस t cos 3. नेक्स्ट या ब्रॅकेट मध्ये 3 एलसीएम घेऊन टाकणार तो बाहेर येणार. ब्रॅकेट मध्ये 3 एलसीएम घ्यायचा तो बाहेर येणार. सो इट विल बिकम 1/18 इंटू 3. ब्रॅकेटच्या मध्ये 3 एलसीएम घेतल्यामुळे ते शिल्लक राहतो sin 3t मायनस हा 3 याला मल्टिप्लाय होणार दॅट इज 3t cos t. 3t cos 3t bracket complete. So this is final answer for Laplace inverse of this second term. Second term का Laplace inverse आहे. तो second term का Laplace inverse आहे. मग खाली आपण लिहिणार therefore from first y of t is equal to, ठीक है, y of t is equal to e raised to minus 2t into या दोघांचे लॅपलास इन्व्हर्स. ठीक आहे. तर पहिल्याचा लॅपलास इन्व्हर्स काय असणार 1/s² प्लस 9. ठीक आहे. 1/s² प्लस 9 त्याचा इन्व्हर्स असणार sin 3t अपॉन 3 प्लस प्लस हा सेकंडचा इन्व्हर्स. तो काय आहे सेकंडचा लॅपलास इन्व्हर्स तो लिहून देणार. तो असणार आहे 1/18 इंटू 3 किंवा 1/54 आणि ब्रॅकेट मध्ये sin 3t मायनस 3t cos 3t. इथे लॅपलास इन्व्हर्स नाही ना आपण काढलेला आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर.
हे फायनल आन्सर आहे. e−2t आणि ब्रॅकेट मध्ये पहिल्याचा होता 1/s² + 9 sin 3t/3 आणि प्लस सेकंड टर्मचा इन्व्हर्स आपण सेपरेट काढलेला आहे 1/54 sin 3t - 3t cos 3t. Now this is a 8 marks question. तिथं एक जस्ट चेक करायला 1/होता की yes अपॉन होता. हो सॉरी, इकडे जे आहे ना इथे फर्स्ट टर्म मध्ये आपण जे आता इक्वेशन 1 मी पुसून टाकलं. इक्वेशन 1 मध्ये e−2t आणि लॅप्लास इन्व्हर्स ऑफ s+2 ला आपण रिप्लेस केलं होतं s ने. न्यूमरेटर मध्ये s+2 होता म्हणजे s होता आणि इथे s² + 9 होता. ठीक आहे, फर्स्ट टर्म मध्ये इथे s करा. s होता ना, मग इथं sin 3t नाही येणार, इथं cos 3t/3 फक्त cos 3t येईल. s/s² + 9 तो फक्त cos 3t होऊन जाणार. फर्स्ट टर्मचा इक्वेशन 1 मध्ये लिहित असताना आपण s+2 च्या ठिकाणी s घेतला होता शिफ्टिंग थेरमने. तर s+2 च्या ठिकाणी चुकीने 1 लिहिला आहे. s+2 च्या ठिकाणी s येणार आहे. न्यूमरेटर मध्ये 1 नसेल, s असेल पहिली टर्म. इक्वेशन 1 बद्दल बोलतोय. हा चेंज करू. तिथे s पाहिजे, आपण 1 लिहिला. 1/s² + 9 चा आपण टाकतो sin 3t/3. s/s² + 9 चा असणार cos 3t. बाकी हे सेम आहे. Let us take one more last example and then we'll end this chapter. Okay, so let's take last question on this topic. dy/dt plus 3y of t plus 2 integral 0 to t y of t dt is equal to t. आणि given आहे या ठिकाणी y0 is equal to 0. आतापर्यंत आपल्याकडे फक्त डेरिव्हेटिव्ह असायचे. या क्वेश्चन मध्ये इंटिग्रल पण आलेला. ठीक, डेरिव्हेटिव्ह असायचे आपल्याकडे, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर y, मग त्याच्यानंतर उलटी प्रोसेस सुरू होणार. ठीक आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर y, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y, मग इंटिग्रल सुरू होऊन जाणार. ठीक, बघू आपण. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स, we get Laplace of dy/dt plus 3 Laplace of yt, ठीक है, plus 2 Laplace of integral 0 to t yt dt is equal to Laplace of t. आता dy/dt चा लॅपलास काय असतो? s y of s minus y0 plus 3 y of t चा लॅपलास y of s plus 2 y of t चा लॅपलास असणार y of s, बरोबर, पण इंटिग्रल असल्यामुळे डिवाइडेड बाय s. लॅपलास ऑफ इंटिग्रल्स, ठीक आहे, दिस इज नथिंग बट लॅपलास ऑफ इंटिग्रल and it is equal to Laplace of t is 1/s². तर ही महत्वाची स्टेप आहे लॅपलास ऑफ इंटिग्रल. इथे जे काय फंक्शन आहे त्याचा इन्व्हर्स घेऊन टाकायचा आणि इंटिग्रल 0 to t असल्यामुळे डिवाइड बाय s, दॅट इज डिव्हिजन बाय s प्रॉपर्टी. सो देअरफॉर आता y of 0 s y of s minus y0 म्हणजे 0
प्लस 3 y ऑफ s प्लस इथं 2 अपॉन s इंटू y ऑफ s इज इक्वल टू 1 अपॉन s स्क्वेअर. मायनस 0 तर कन्सिडर होणारच नाहीये. y ऑफ s च्या 3 टर्म आहेत, तिघांमध्ये y ऑफ s कॉमन घेतो मी. then it will become what? ब्रॅकेट मध्ये इथं आहे s प्लस इकडे 3 प्लस या टर्म मध्ये 2 अपॉन s इंटू होणार y ऑफ s इक्वल टू मायनस 0 गेला. इथं आहे 1 अपॉन s स्क्वेअर. हा कम्प्लीट ब्रॅकेट तिकडे डिवाइडला जाणार असतो, बरोबर की नाही? मग इथंच आपण एलसीएम घेऊन टाकू. ब्रॅकेट मध्ये एलसीएम घेतला तिघांचा, तो होतो s इंटू s स्क्वेअर प्लस s इंटू 3 म्हणजे 3s प्लस इथं आहे 2 इंटू y ऑफ s इज इक्वल टू 1 अपॉन s स्क्वेअर. आता हा जो s आहे या स्क्वेअर सोबत कट होतो आणि मग मला y ऑफ s मिळतो 1 अपॉन इथं आहे s आणि हा ब्रॅकेट जो न्यूमरेटर मध्ये आहे तो तिकडे जाणार डिनॉमिनेटर मध्ये s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2. सो दिस इज फर्स्ट स्टेप, y ऑफ s फाइंड आउट करणे. त्याच्यावरून y ऑफ t काढायचा म्हणजे आता इन्व्हर्स घ्यायचा. डिनॉमिनेटर बघा तुम्ही s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2 फॅक्टराइज फॉर्म मध्ये आहे. सो y ऑफ s कॅन बी रिटन ॲज, त्याचे फॅक्टर पडतात डिनॉमिनेटर s स्क्वेअर प्लस 3s प्लस 2 चे फॅक्टर असतात s प्लस 1 s प्लस 2. ठीक आहे, हे झाले फॅक्टर. नाउ दीज आर डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स आहेत. पार्शियल फ्रॅक्शन आपण यांचं काढू शकतो. आता इथं पार्शियल फ्रॅक्शन घेऊ. 1 अपॉन s s प्लस 1 s प्लस 2 इज नथिंग बट a अपॉन s प्लस b अपॉन s प्लस 1 c अपॉन s प्लस 2. डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर. ठीक, इक्वेशन काय तयार होते बघा. न्यूमरेटर मध्ये 1 a इंटू, आता इकडे s सोडून द्यायचा, s प्लस 1 s प्लस प्लस b इंटू s प्लस 1 सोडून द्यायचा, s प्लस s प्लस c इंटू s प्लस 2 सोडून द्यायचा, s प्लस 1. And now we can take s plus 1 s plus 2 at 0. तर अगोदर या पहिला s ला 0 घेतो. तर s ला 0 घेतल्यानंतर काय होणार? 1 इज इक्वल टू a in bracket 0 plus 1 0 plus 2 plus 0 plus 0. इथे पण 0 इथे पण 0. s आपण 0 घेतलेला आहे. So that is 1 is equal to 1 into 2 to a is equal to 1 by 2. पहिली व्हॅल्यू मिळाली. पुढे s प्लस 1 ला 0 करणार म्हणजे s ची व्हॅल्यू होणार -1. s प्लस 1 ला 0 केलं, s ची व्हॅल्यू -1 झाली. सो 1 is equal to अगोदर होणार 0 नंतर b s म्हणजे -1 s प्लस 2 म्हणजे -1 प्लस 2 प्लस 0. 1 is equal to 2 minus 1 1 into -1 minus b is equal to -1. तीसरा फॅक्टर s प्लस 2 ला 0 करतो, s होऊन जाणार -2. ठीक, मग इथे येणार 1 is equal to 0 plus 0 plus c. s म्हणजे -2 आणि s प्लस 1 म्हणजे -2 plus 1. So it becomes 1 is equal to, this is -1, okay, into -2, that is plus 2c. c is equal to 1 by 2. ठीक आहे. मग हे जे पार्शियल फ्रॅक्शन होते आता y ऑफ s चे, ते अशा पद्धतीने y ऑफ s लिहिला जाणार. ठीक आहे. आता इथे बघा हा 1 by 2 आहे, आपण 1 by 2 आहे, -1 म्हणजे -2 by 2 नाही म्हणू शकत का तुम्ही? असं कशा करता म्हणतो मी, कारण इथं 1 by 2 इथं 1 by 2 इथं पण आपण तुम्हाला कॉमन घेतात आणि म्हणून y ऑफ s जो आहे इट इज रिटन ॲज इथं 1 by 2 इथं अपॉन 2 इथं पण अपॉन 2. तो 1 अपॉन 2 मी कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये, तिघांमधून 1 अपॉन 2 कॉमन घेतला.
ए अपॉन एस. ए म्हणजे फक्त 1 घेणार आता अपॉन एस प्लस बी अपॉन बी म्हणजे -2 अपॉन 2. त्याच्यातला 2 बाहेर घेतला मी देणार -2 अपॉन एस प्लस 1 प्लस 3 अपॉन म्हणजे प्लस 1 अपॉन एस प्लस 2 सी अपॉन एस प्लस. हा आता वाय ऑफ एस आहे आणि याच्यावरून बाय टेकिंग इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स y of t is equal to 1/2 in bracket. काय असणार सांगा एक आता इनवर्स लॅपलास